सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे। घरगुती वादाचे रूपांतर हिंसक वळणात झाले असून पतीनेच आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे। गोरख महाले नावाच्या संशयित आरोपीने आपली पत्नी यशोदा ही माहेरी एकटी असताना तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले आहे। या दुर्दैवी घटनेत यशोदाच्या डोक्याला मोठी इजा झाली असून सध्या ती धुळे येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे। विशेष म्हणजे पिंपळनेर शहराच्या परिसरात घडलेली ही गेल्या काही दिवसातील तिसरी घटना असल्याने संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP संजय भांबळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे। तसेच पुराव्याच्या संकलनासाठी फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली असून तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे। या घटनेनंतर आरोपी गोरख महाले फरार झाला असून पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी 2 विशेष पथके तैनात केली आहे। प्रशासकीय स्तरावर वेगाने तपास सुरू असला तरी वारंवार घडणाऱ्या अशा हिंसक घटनांमुळे कौटुंबिक कलहाचे हे स्वरूप नक्की कुठे थांबणार असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।